आलेले आहोत बेलापूरमध्ये. हाय बाबू. हाय. हॅलो. हॅलो फ्रेंड्स. Hello friends. हाऊ आर यू? How are you? फाईन. तर आत्ता आम्ही आलेले आहोत बेलापूरमध्ये. इकडे इकडे हात पकड. इकडे चाललोय तरी कुठे आपण? हां, नुसते घेऊन आलेत आम्हाला, पण कुठे चाललोय ते सांगतच नाहीयेत. सरप्राईज आहे वाटतं काहीतरी, काय माहिती. उरणवरनं आता आम्ही इथे बेलापूरमध्ये आलेले आहोत आणि चालतोय बघूया कुठे नेत आहेत मिस्टर. BMW. इथे ब्लँकेट्स आहेत, हे सॉफ्ट असे ब्लँकेट आहेत. यातलंच चांगलं. हा नाहीतर ग्रे चांगला वाटतोय. हा कोणता सर, कुठला कलर पाहिजे? कुठला पण हा चांगला आहे. आता इथे आम्ही वॉच बघत आहोत. मला असं वाटतं हे छान आहे. आम्ही इथे ट्रायपॉड बघत आहोत. शॉपमध्ये थोडीशी शॉपिंग केलेली आहे घरामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तूंची.
झुडिओमध्ये जायचं होतं पण झुडिओ बंद झालेलं आहे आता. ॲक्च्युली मला झुडिओमध्ये शॉपिंग करायची होती पण 9चं लास्ट टाईम होतं, आता बंद झालेलं आहे. बघू ठाण्यात जाऊन झुडिओमध्ये शॉपिंग करतो. अजून इकडे ये. अरे सँडविच आहे ते ये जेवायला जाऊ तर. अरे आईस्क्रीम घ्या. पहिले आईस्क्रीम घ्या बाबा. नाही पहिले आईस्क्रीम. आधी खायचं आणि मग आईस्क्रीम खायची. तर आता आम्ही इथे खाऊ गल्लीमध्ये आलेलो आहोत. काहीतरी आता खाऊन घेऊ. मला मूवी बघायला जायचंच आहे. ॲक्च्युली मूवी बघायला जाण्याचा प्लॅन होता पण लेट झालं भरपूर. मिस्टर भरपूर लेट आले रात्री. लेट म्हणजे किती 7 वाजता ते आले आणि त्यानंतर 7:30ला आम्ही घरातून निघालो. बिर्याणी आहे भेटी कोलायची. थांब रे हात बोला उसका दे बता 2 रुपये. काय पाहिजे तू काय घेणार? हे बाबू तू काय खाणार रे? लब्बाड. आत्ता म्हणत होता मटण खाणार मटण आणि पण व्हिडिओ चालू केला तर काहीच बोलत नाही. काय खाणार आहेस तू? होय. तर फ्रेंड्स आत्ता आम्ही इथे आलेले आहोत खाऊ गल्लीमध्ये. बघते थांबा. आणि इथे यांनी मागवलेलं अंडा राईस. काय मागवलं आहे तुम्ही? अंडा मसाला. याला मटण पाहिजे बोलते बाबू. रोस्टेड है ना? लॉलीपॉप. हाँ मिलेगा. चिकन तंदूरी रोस्टेड है ना? बाबूने चिकन तंदुरी मागवली आहे. काय खाताय हो? टाइमपास खाताय. पटकन अशी म्हणजे तर कोणती हे बाबूने तंदुरी मागवली आणि बाबू खातच नाहीये. फोनमध्येच आहे. खातोयस ना? काय रे? काय चाललंय रे व्हिडिओमध्ये? ए बाबू इकडे बघ. खाण्यामध्ये लक्ष नाही नुसतं फोन. हो ना? तर फ्रेंड्सनी बिर्याणी ऑर्डर केलेली आहे आणि टेस्टी आहे बिर्याणी.
बिर्याणी खरंच टेस्टी आहे खूप. जशी आपण लग्नामध्ये वगैरे बिर्याणी बनवतात ना, जिथे कॅटरर्स असतात मोठे मोठे, तिथे जशी बनवलेली असते तशीच आहे. तो लेग पीस बाबूचा होता. आता हा लेग बाबू खाणार. नको एवढं, तो बोलली छोटा. एवढा मोठा कोण खाईल? तू खातेस ना हे. या दोघांनी अंडा करी प्लेट मागवली आणि आम्ही बिर्याणी. बाबू आपल्याला बिर्याणी आवडली. त्यातली घ्या. एक ही रंग दोन्ही. फ्रेंड्स, इथे बाबू नुसता मोबाईल बघतो, खाण्यात लक्ष नाही द्यायचं. खातोय मध्ये मध्ये आणि मोबाईल बघतो. आता लवकर लवकर फिनिश करते आणि आम्ही इथून निघतो. फ्रेंड्स, आता आमचं इथे खाऊन झालेलं आहे आणि बाबू अजून मोबाईलच बघतो. आणि सगळं जेवण टेस्टी होतं. बिर्याणी, तंदुरी. मला कसं वाटलं जेवण? जेवण कसं वाटलं? ते फक्त एवढंच बोलणार, छान. जास्त काय बोलत नाही. चला निघूया आता इथे. फ्रेंड्स, आत्ता आम्ही इथून निघालेले आहोत आणि ॲक्च्युली इथे एवढं काय खास वाटत नव्हतं खायला, पण होती, टेस्टी होती तशी बिर्याणी. खाऊ गल्ली बेलापूरमधली. बेलापूरमध्ये अशा बऱ्याच खाऊ गल्ली आहेत. हा कोणता एरिया आहे हो? बेलापूरमध्ये कोणता? हां, सेक्टर 11मध्ये आम्ही आलेले आहोत. बेलापूर सेक्टर 11 आणि खाऊ गल्लीमध्ये. आणि ह्यांचं ऑफिस आहे ना बेलापूरमध्ये सेक्टर 13मध्ये आहे ह्यांचं बेलापूरमधलं ऑफिस. बाबू, बिर्याणी कशी वाटली? बिर्याणी कशी वाटली? भारी. तुझं लक्षच नव्हतं खाण्यामध्ये, नुसता मोबाईल बघत होतास हो ना? जेवण कसं? आता कुठे? आईस्क्रीम. वाजलेले आहेत रात्रीचे 11:15. लवकर निघालो असतो ना तर आम्ही झुडिओमध्ये गेलो असतो. झुडिओमध्ये शॉपिंग करण्यासाठी खूप मस्त व्हरायटीज आणि क्वालिटी पण खूप चांगली असते झुडिओमध्ये कपड्यांची. आणि अचानक हे माझे मिस्टर आहेत ना, अचानकच सांगतात. कधी पण जायचं असेल कुठे तर अचानक सांगतात. अरे काय थांबत नाही. थांबा ना आधी. फ्रेंड्स, ते आईस्क्रीम घेतलेले आहे आणि थांबा, हे डस्टबिन कुठे आली. तर
आहे, आईस्क्रीम घेतलेली आहे आणि हे लोक गेलेले आहेत मला ठेवून पुढे. प्रत्येक वेळी असंच करतात. मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी इथे थांबलेली आहे. कॉर्नेटो घेतलेली आहे मी. चला, मी फोन ठेवून अशी व्हिडिओ करत होते. सॉलिड आइसक्रीम, चॉकलेट आइसक्रीम है. ये तू तर आता आमची इथे गाडीमध्ये चालू आहे आईस्क्रीम पार्टी. चांगलं आहे. तुम्ही कोणती आईस्क्रीम घेतली? काय हो? कसाटा. तर फ्रेंड्स, आम्ही हॉलिडे एन्जॉय करत आहोत. काय ठेवू याच्यात? म्हणतात त्याच्यात टिकल्या ठेवू. सो बाय फ्रेंड. आता आम्ही आईस्क्रीम पार्टी एन्जॉय करतो आणि इथून निघतोय. आता आम्ही निघतोय घरी जायला उरण द्रोणागिरीमध्ये. मला माहिती असतं ना हे इकडे आणणार आहेत, 5 वाजताच निघाली असती. ऍक्च्युली हे इकडे राहतात, आम्ही नागोठण्याला राहतो. तर आता आम्ही हॉलिडे आहोत म्हणून सगळे एकत्र आलेले आहोत आणि फिरतोय मस्त. हॉलिडे एन्जॉय करतोय. ऍक्च्युली वर्षभर घरामध्ये राहून खूप बोर झाली होती आणि ऍक्च्युली मी आत्ता 8 दिवस आधी मी एवढी आजारी पडली होती. मला ताप, चक्कर, विकनेस आलेला भरपूर. 3-4 दिवस मी झोपूनच होती. खूप विकनेस होता आणि जशी मी बाहेर पडली ना माझा आजारच गेला. मला बरं वाटायला लागलं, खूप फ्रेश वाटायला लागलं. मला बाहेर पडलं की खूप बरं वाटतं ऍक्च्युली आणि फिरायला मला खूप आवडतं.